साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे कर्जत मधल्या किरवली गावामध्ये। बघूयात इथल्या लोकांमध्ये किती उत्साह आहे ते। सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडेतीन। किरवली गावाबद्दल जाणून घेऊयात या गावचे सरपंच शेळके दादा यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या गावाबद्दल सांगा। आमच्या गावामध्ये सर्व जातीचे सर्व पंथाचे लोक राहतात आणि आमचं गाव कुठलंही कसलं संकट वगैरे आलं तर एकत्र होतो आणि एकत्र बसून शेणी निवारण करून शेणी ते संकट आल्यास ते मिटवतात आणि आमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचे सप्ते वगैरे होतात। दुसरं का आमच्या गावातले कबड्डी वगैरे खेळणारी मुलं खूप गाजलेली मुलं आहेत आमच्या गावामध्ये। तसेच छिडीपट्टा प्लस कराटे उत्कृष्ट लोक जे विद्यार्थी आहेत ते खूप शिकलेले पण आहेत। आमच्याकडे ॲडव्होकेट पण झालेले आहेत मुलं वगैरे। बरं, पण ते छडीपट्टा म्हणलं म्हणजे काय भांडणं वगैरे जोरात होतात? नाही, छिडीपट्टा म्हणजे एक व्यायामाचा भागच आहे आणि आमच्याकडे भांडणं वगैरे असं काहीच नाही. नाहीये। ते लोकांना एक कला म्हणून दाखवतो आम्ही। बरं, मग काय असे पुरस्कार वगैरे काय मिळाले का गावाला? पुरस्कार आम्हाला तंटमुक्तीचा मिळाला आता। वा वा वा, क्या बात आहे। जोरदार टाळ्या या किरवली गावासाठी। याच गावातल्या लोकांसोबत आपण खेळणार आहोत आपला कार्यक्रम साडेमाडेतीन। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन्स सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपल्या पहिल्या राऊंडची म्हणजे अंदाजे किती राऊंडची। आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 स्पर्धक। हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माझ्याबरोबर आहे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मेघा केशव मसे। मसे, एक काम कर माझं, ही जी सगळी टोकन्स आहेत या सगळ्या टोकन्स मधली फक्त 3 टोकन्स मला काढून दे। डोळे मिटायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायचे पटकन। एक एक करून द्यायचं, एक एक करून द्यायचं, बघायचं नाहीस तू। 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23। अभिनंदन। या आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 9। या आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 7। अभिनंदन। आपले हे 3 भाग्यवान स्पर्धक खेळणार आहेत आपल्यासोबत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्रतीक्षा वजगे। वजगे? वजगे। ओझगे? काय? वजगे। वझगे? वझगे? अच्छा अच्छा। काय करतेस तू? 10वी शिकले, शिवण क्लास झालाय। शिवण क्लास? म्हणजे ते झगे शिवायचं काम चालू आहे? नाही। नाही का? बरं, मग आता काय कॉलेज वगैरे? नाही। नाही, मग याच्यानंतर काय करणार? लग्न। याच्यानंतर काय करणार? लग्न करायचं। पोरींचं बरं असताना अभ्यासाचं टेन्शनच नसतं। चांगला कोणीतरी पोरगा बघायचा अभ्यास करणारा। झालं मग आपलं। घरी कोण कोण असतं? आई वडील आजोबा आहेत, भाऊ आहेत 2। बरं, मग आता ही मोहीम कुणाकडे दिली? काय नाही अजून, घरच्यांच्या वरतीच। घरच्यांच्या वरती? बरं, आणि सगळ्यात जास्त कोणाशी पटतं घरात? सर्वांशीच। सर्वांशीच? भावांशी पटतं? हो। नक्की? हो। भांडणं वगैरे होतात कधी? नाही। कधीच नाही होत. कधी नाही हो। बघितलं किती गुणाची ताई आहे प्रतीक्षा ताई, कधी भावांबरोबर भांडत नाही। तुला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? ॲडव्होकेट भारती निवृत्ती ढाकवळ। काय? ठाकवळ। ठाकवळ? ढाकवळ। ढ ढ ढाक वळ। वळ? हा। वकिलेत या। ढाक एकदम टाकणार आणि मगच वळवणार आशिलाला। असं काय नाही। कसं काय? मिस्टर काय करतात? मिस्टर शेतीचा व्यवसाय करतात। हो हो। बर, मग किती वेळा खोटं बोलता रोज? कधीतरी। मग कोर्टात वगैरे जात नाही? जाते ना। कुठे? कर्जत। कर्जतलाच? मग आता तुम्ही मिस्टरांशी कसं खोटं बोलता? समजा मी जर कोर्टात असेल हा तर त्यांना सांगेल का मी एखाद्या ह्याच्यामध्ये माझ्या क्लायंटशी बोलते, हा पण असेल भरतीकडेच। बर, म्हणजे कुठे? फ्रेंडशी बोलत असेल किंवा कुणाशी म्हणजे मैत्रिणींबरोबर गप्पा चाललेल्या असतात आणि या गप्पांमध्ये डिस्टर्ब म्हणून त्यांचा फोन आला की अहो नाही जरा काम आहे महत्वाचं, जरा असं चालू असतं। हो। मग त्यांना खरं कळलं तर? विश्वास आहे तेवढा। अरे बापरे, वकिलांवर खूप विश्वास असतो। काय करणार तो वकील बोलून चालून? हो
रोड मग काय आता कुठल्या प्रकारच्या केसेस चालू आहेत तुमच्याकडे? दोन्ही पण क्रिमिनल सिव्हिल. पण एक सांगतो, या राऊंड मध्ये जर तुम्ही खोटं बोललात तर आहे ना तुम्हाला ही वस्तूच मिळणार नाही. त्यामुळे खरं खरं या वस्तूची किंमत सांगा. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सुशीला दत्तात्रय शेळके. शेळके. हा. ते सरपंच मागाशी आले होते ते आमचे धीर आहेत. दीर का? बरं, मग काय सगळं तुमचीच हुकूमत असेल गिरवलीमध्ये? खरं? नाही, बर, मग मिस्टर काय करतात? मिस्टर एजन्सी करतात. बर, आणि घरामध्ये कोण कोण आहे? घरात 2 मुली 1 मुलगा, मिस्टर आणि मी. बर, मग काय तुम्ही गृहिणीच? गृहिणीच. बर, मग तुमचं माहेर कुठलं? भोकरपाडा. भोकर पाडा, कुठे आलं? खालापूर साईड. खालापूर साईडला. मग इकडे कसं काय आला किरवलीमध्ये? मिस्टर गेले होते आणायला. मिस्टर गेले होते आणायला. कसं गेले होते आणायला? गाडी घेऊन. कुठली गाडी? मोटरसायकल. मोटरसायकलवर आले होते? हो. म्हणजे काय लव्ह मॅरेज आहे का? हा. हिरो पिक्चर बघितला होता का त्यांनी? डिंग डॉंग सिंग सॉंग असं काहीतरी म्हणत आले का? कसं काय झालं? पिक्चरचा वेळच नाही त्याला. मग कशाचं वेळ होतं तुमचं? तुमचं वेळ होतं का? हा, आमचं. हो का? कसं काय झालं सांगा ना, म्हणजे कोणी कसं आहे बघितलं? म्हणजे इथे आमचे नातेवाईक आहेत. हा त्यांनीच यांना सांगितले हा का तिकडे भोकरपाड्याला एक मुलगी आहे म्हणून. हा, मग तेव्हा ते या- तिकडे या गेले. मोटरसायकलवर मग ते आले लगेच? अरे, बर, मग मग काय झालं? झालं. मग जाताना तुम्हाला घेऊन आले? लगेच घेऊन आले? लगेच काय जमलं ना आमचं अगोदर. हा. आणि नंतरच महिन्याने 1 महिन्यानंतर लग्न आमचं जमलं. बरं, म्हणजे तारीख वगैरे पहिल्यांदा काढली. जमलं? जमलं म्हणजे तारीख वगैरे काढली. अच्छा अच्छा अच्छा, मला वाटलं तुम्ही अगोदर जमवून घेतलं जमून. त्याच्यानंतर लग्न झालं वगैरे, असं काय? असं काही नाही. असं काही नाही ना. बरं, बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशा खेळतात. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये तुमच्या समोर मी एक वस्तू ठेवणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किमती एवढी किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे. ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल प्रतीक्षाताई, दुसऱ्यांदा बोली लावतील ढाकवळ वहिनी आणि सर्वात शेवटी बोली लावतील शेळके वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे डिनर सेट. ह्या 24 पीसेस मेलामाइन डिनर सेटमध्ये 6 बुफे प्लेट्स, 6 सॉस डिश व 12 छोटे बाउल आहेत. हा डिनर सेट नॉन टॉक्सिक, हीट रेझिस्टंट, फेड प्रूफ, स्टेन प्रूफ, ब्रेक रेझिस्टंट आणि डिशवॉशर सेफ आहे व त्यामुळे रोजच्या वापराकरिता अतिशय उपयुक्त असा आहे. या डिनर सेटची पहिल्यांदा किंमत सांगतात प्रतीक्षाताई. प्रतीक्षाताई, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरायचे आहेत आणि या डिनर सेटची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 2095. 2095 रुपये. नक्की वाटते एवढी किंमत असेल? हो. नक्की. पाठीमागे काय अंदाज आहे? 1200. 1200. 1250. 1250. 2000. 1200. काय वाटतंय? बरोबर आहे. किती? 2095. 2095. लिहून टाकायची ही किंमत? हो. लिहूयात मग. धाकवळ वहिनी, आता तुम्ही किंमत लावा. हे घ्या 5 अंक. 6 प्लेट्स आहेत डिनर प्लेट्स, त्याच्याबरोबर 12 बाउल्स आहेत. काय किंमत आहे? 1250. 1250 रुपये. किंमत कमी वाटते? नाही आहे. जास्त? नाही. बरं. किंमत बदलायची आहे? नाही. अजिबात नाही. नाही. वकील, खरं बोलताय ना? हो. नक्की? हो. काय अंदाज आहे तुमचा? 1250. फायनल अंदाज आहे हा? फायनल. लिहून टाकायची किंमत? हो. लिहूयात. शेळके वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. नीट विचार करून किंमत ठरवा. काय किंमत आहे? 1590. 1590. बरोबर सुवर्ण मध्ये काढलात दोघींच्या किमतीमधला. नक्की? नक्की. किंमत बदलायची आहे? नाही. का? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. हम्म. पक्की किंमत माहिती आहे? पक्की किंमत. किंमत बदलायची का नाही? नाही बोलले. नाही बदलायची. फायनल किंमत आहे ही? फायनल. लिहून टाकायची. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या डिनर सेटची किंमत सांगितलेली आहे.
सगळ्यात पहिल्यांदा प्रतीक्षाने सांगितलेली किंमत आहे 2095 रुपये. त्यानंतर ढाकोळ वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. आणि सर्वात शेवटी शेळके वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1590 रुपये. बघूयात या डिनर सेटची खरी किंमत किती येते. आणि या डिनर सेटची खरी किंमत आहे 1590 रुपये. ही अचूक किंमत सांगितलेली आहे शेळके वहिनींनी, त्यामुळे हा डिनर सेट त्यांना मिळतोय. अभिनंदन. हा डिनर सेट तुमच्याकडे. थांबा, हे सुपूर्त करू. हात लावा, हात लावा, हात लावा, हात लावा, हात लावा, हात लावा. वहिनी अभिनंदन. थँक्यू. पण आता काय नुसतं थँक्यू बोलून कसं चालेल. मग काय असो, आता जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आजच्या आपल्या 6 स्पर्धकांव्यतिरिक्तच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नाचं उत्तर मी एका प्रेक्षकाला विचारणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे एक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, उलट्यावर पालथं वर्षाने हलतं. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला. आणि यासाठी आपल्याला 3 नवे स्पर्धक शोधायचे आहेत. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर दीक्षा आहे. दीक्षा, मला यातली 3 टोकन्स काढून दे. एक एक 1 2 बस. दीक्षाने मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक. आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 20. अभिनंदन. आणि आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 30. अभिनंदन. या. आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 37. या. आपले हे 3 नवे स्पर्धक खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? संगीता महेंद्र बडेकर. बडेकर. वहिनी, तुम्ही काय करता? आमचं किराणा मालाचं दुकान आहे. बर. मग दुकानातच असते दिवसभर. दिवसभर दुकानात? हो. मिस्टर काय करतात? मिस्टर पण दुकानातच असतात. दोघंही दुकानात? हो. घरात कोण असतं मग? घरात सासूबाई असतात, 2 मुली आहेत. हा. मग काय सगळा संसार दुकानात आणलाय? नाही, दुकान आणि घर वेगवेगळं आहे, सेपरेट आहे. सेपरेट आहे. हो. बर. मग तुम्ही किती मदत करता दुकानात? भरपूर करते. बर. ते कधी ओरडतात का तुम्ही आलात आणि समजा तुमची एखादी मैत्रीण आली किराणा माल खरेदीला आणि तुम्ही उधारीवर दिली आणि जी उधारीत वसूल होत असेल तर ते ओरडतात? नाही, कधीच नाही. मग काय करता तुम्ही? काय नाही. काय जाऊ देत उधारी आपली? नाही, पण ते देतात ना. उधारी केली तरी पण आम्हाला वसूल करता येते ना. कसे करतात बरं वसूल? कसं सांगायचं 4 दिवसांनी द्यायला लागतील, हा. मग देतात. आणि नाही दिले तर? नाही, देतात. आमची गिरायकी चांगली आहेत. हो का? अरे वा. चांगल्या गिऱ्हाईका शोधून ठेवलेली तिकडे किराणा मालाच्या दुकानात. मला सांगा, मग काय खरेदी करायला बाहेर जावं लागतं? हो, बाजारामध्ये. हा. मग कोण जातं? मार्केटिंगला हेच जातात, पण मला माझी खाजगी खरेदी करायची असेल तर मी जाते त्यांच्याबरोबर. बर. मग काय मेकअप वगैरे करता किरवलीत? नाही करत. नाही करत का? नाही करत, मला नाही आवडत. बरं. मला एक सांगा, कर्जतला किती वेळ असं रोज जाणं येणं होतं? नाही, असं 15 दिवसातून, महिन्यातून एकदा जायचं. पण एवढं जवळ असून सुद्धा जात नाही? नाही, दुकानामुळे जायला मिळत नाही. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? जयश्री तुकाराम भालेकर. भालेकर. मग काय भाले करता? नाही, मग ढाली? काही नाही. मग काय करता? घरकाम. घरकामच करता. आणि मिस्टर काय करतात? सर्व्हिसला असतात. कुठे? सँटोजनला. बरं. ते कुठं आली? पातेरगंगेत. घरी कोण कोण असतं? आणि मी, माझे मिस्टर, 2 मुलं आणि सासू सासरा. सासू सासरे वगैरे सगळे एकत्र कुटुंब आहे. हम्म. बरं. मला सांगा, माहेरचं नाव काय तुमच्या? जयश्री देवराम पाटील. पाटील. म्हटलं आता इथं पण कुठेतरी हाताने तयार करतात का काय? असो. मला सांगा, तुम्ही किती मेकअप वगैरे करता? काय नाही, साधा सिंपल. बरं. आणि मिस्टर किती करतात? काय नाही. काहीच नाही का? आम्हाला नाही आवडत फॅशन करायला. ह्यांना तर आवडत नाहीच नाही, मिस्टरांना पण आवडत नाही. पण असू द्यात. आता या राऊंडमध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे. ही खरेदी कशी करताय ते बघूयात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. तुझं नाव? जयश्री नारायण बडेकर. जयश्री बडेकर. हो. आपल्या पहिल्या स्पर्धकाचं आडनाव बडेकर, यांचं नाव जयश्री आणि तू जयश्री बडेकर. झालं. म्हणजे आता दोघींचे गुण तुझ्यामध्ये आहेत. बरोबर. काय करतेस तू? मी SY BCom ला आहे. SY BCom ला. घरी कोण कोण असतं? आणि
मम्मी पप्पा आम्ही दोघी बहिणी भाऊ आणि आजी. बरं, भाऊ मोठा आहे? छोटा आहे माझ्याहून 10वीला आहे. 10वीला आहे. बरं, तो मेकअप वगैरे करतो? नाही. नाही. मग काय बाबा? बाबा सुद्धा नाही. नाही, पण आजकाल पुरुष मंडळी मेकअप करतात माहिती तुला? त्यांना आवडत नाही पण. हो का? मग कॉलेजला मुलं मेकअप करून येतात? येतात. बर, काय काय म्हणजे पुरुष मंडळी का मेकअप करतात असं वाटतं तुला? चांगलं दिसावं म्हणून. बर, या राऊंडमध्ये काहीच पुरुषांच्या सौंदर्य प्रसाधनांसंदर्भात काहीतरी साहित्य आम्ही ठेवणार आहोत. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही एका मिनिटामध्ये. आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 803 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता. 3:03. सुरुवात करा लवकर लवकर. 808 रुपयांची खरेदी करायची. ट्रे मध्ये ठेवा साहित्य. 3:03. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूया. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा बडेकर वहिनींनी केलेली खरेदी आहे 508 रुपयांची. भालेकर वहिनींनी केलेली खरेदी आहे 734 रुपयांची. जयश्री बडेकर हिने केलेली खरेदी आहे 766 रुपयांची, जी 803च्या जवळ जाते. त्यामुळे ती ठरली विजेती. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी तुझी. जमली की खरेदी करायला? हो. मग आता ही खरेदी कोणाला देणार? भावाला देईल. बरं, बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तू जिंकतेस का. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा आजचा प्रश्न सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, उलथ्यावर पालथं वर्षांनी हलतं. याचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. आता हात खालती करा. आपल्या अंदाजे कितीच्या विनर शेळके वहिनी आणि सुपर मार्केट राऊंडची विजेती जयश्री बडेकर दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं 1 मिनिटाचा राऊंड जिंकणं. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्केच पेन दिलेले आहेत आणि रंगीत खडू दिलेले आहेत. त्यातल्या स्केच पेननी तुमच्या कोऱ्या कागदावर त्रिकोण काढायचा आहे आणि रंगीत खडूनी त्याच्यामध्ये रंग भरायचा आहे. रंग त्रिकोणाच्या बाहेर येता कामा नये. जर आला तर तो त्रिकोण मोजता येणार नाही. जो 1 मिनिटामध्ये सर्वाधिक त्रिकोण काढेल आणि रंगीत खडूनी त्याच्यात रंग भरेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. दोघी तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:03. त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोण पहिल्यांदा त्रिकोण काढायचा, त्याच्यानंतर रंग भरायचा. 3:03. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी सर्वाधिक त्रिकोण काढलेत आणि त्यामध्ये रंग भरलेत. पहिल्यांदा शेळके वहिनी. 1 2 3 4 5 6 आणि 7 त्रिकोण काढून त्यांनी त्याच्यामध्ये रंग भरलेले आहेत. पाहूयात जयश्री बडेकर हिने किती त्रिकोण काढलेत ते. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यामुळे जयश्री ठरली आहे विजेती आणि तिला मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या. हिरव्या का? हिरवा रंग आवडतो मला म्हणून हिरवा. हिरवाच निवड. मग जयश्रीनं निवडलेली आहे हिरव्या रंगाची चावी. त्यामुळे आपल्या शेळके वहिनींना मिळते लाल रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत शेळके वहिनी. त्यांना मिळालेत बिस्किट्स. अभिनंदन. बिस्किट्स कसं काय वाटतं आता? खूप चांगलं वाटतं आता. बरं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाची विजेती ठरलेली आहे जयश्री बडेकर, जिला मिळाले सेमी पैठणी आणि अमेरिकन डायमंडचा नेकलेस. अभिनंदन. आता काय? खूप आनंद वाटतोय. खूप आनंद वाटतोय. आता ही साडी आणि नेकलेस कुणाला? बहिणीला आणि मला नेकलेस, मम्मीला साडी. बर, तुला खूप खूप शुभेच्छा. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, उलथ्यावर पालथं वर्षातून हलतं म्हणजे काय?
एक मिनिट ते सांग. ये तुझं नाव जयेश बडेकर आणि उत्तर कौलं. अचूक उत्तर दिलंयस, तुला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. अशीच धमाल मस्ती आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे 3.